याजी शिंदे बोलतायत, थेट तिकडे जातोय। प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे। आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले। आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्रात तुम्ही उत्तर द्या। म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यात असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या। तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका। सर, कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते। मागच्या वर्षी कुंभमेळा इथेच मागच्या वेळेस इथेच भरलेला होता। आपलं यावर काय मत आहे? कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्णमध्य काढावं, आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत, इतकं नाशिकमध्ये जागा आहे, त्या जागेवरती साधुग्राम बांधा। तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा। हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका, माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा। आपलं कोणाच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका। आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांची भेट घ्या किंवा कानावर घाला, हे घ्या भेटत, आपण काही मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात? नाही, आता अजून वेगळं काय सांगायचं? आता हे नाही, इथं बघ झाडं तोडून द्यायची नाहीत, हाच मुद्दा आपल्याला। आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा, झाडं तोडू नका। बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आहे। आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे, जगातली नव्हे, भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नयेत, कारण झाड आहे तर माणूस आहे। झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ते सगळे मनाचे खेळ आहेत। आपण रात्री झोपलो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, नाहीतर खेळाडू असो, नाहीतर ऍक्टर असो, रात्री लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।